यावर्षी झिरो एरर एक्झाम घेणार असं एनटीएनं अगोदरच सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी जवळपास 120 टेलिग्राम चॅनल बॅन केलेले होते. 3 मेला एक्झाम झाली. 7 मेला एनटीएला एक मेल गेला. त्या मेलमध्ये होतं एक क्वेश्चन पेपरचं पीडीएफ आणि त्या पीडीएफ मधील बरेचसे प्रश्न हे रिअल झालेल्या एक्झाम सोबत जुळत होते. जेव्हा ही सगळी चौकशी झाली तर सुरुवातीला गेस पेपर मुळे हे असं झालं तर हे सांगण्यात आलं. पण नंतर जे कनेक्शन जुळले तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. राकेश मंडवारिया म्हणजे हे एक मोठं नाव, मास्टर माइंड, माफिया. त्यानंतर महाराष्ट्राचा शुभम खैरनार, त्यानंतर लोखंडे, त्यानंतर मनीषा वाघमारे आणि सोबतच आता एक कालच्या परवाच्या काही न्यूज आहे की यामध्ये काही क्लासेस वाल्यांचे म्हणजे लातूरचं कनेक्शन तिकडे काही धागेदोरे आहेत का, तर हे सुद्धा अजून 1-2 दिवसामध्ये समोर येऊ शकतं. मग या सर्व प्रकरणाचा जो बेस होता तो होता गेस पेपरचा. पेपर लीक झाला तर हे एनटीएनं मान्य केलं आणि री एक्झाम घ्यायचं ठरवलं. पण आता एक्झाम घेताना एनटीए कोणती काळजी घेऊ शकतं? म्हणजे अगोदर त्यांनी 5G जॅमर लावलेले होते, त्याला जीपीएस होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण एवढं होऊन सुद्धा जर पेपर लीक होतोय, आता एनटीए एकच प्रयत्न करू शकतं की गेस पेपर जे क्लासेस वाले काढतायत तर ते गेस पेपरचे क्वेश्चन पेपरमध्ये येतील का? का पेपर थोडा अनप्रेडिक्टेबल एनटीए करू शकतं. कारण पुढं जर गेस पेपर मधले जास्तीत जास्त क्वेश्चन जर आले तर एनटीए वरच परत ब्लेम होऊ शकतो. परत लोक एनटीएला मेल करतील, पुन्हा चौकशी लागेल, पुन्हा या सगळ्या गोष्टी नव्यानं सुरू होतील. तर त्यामुळे एनटीए यावेळेस खूप सावध भूमिका घेऊ शकतं. आणि जो गेस पेपर आहे, कारण लातूरमधून केमिस्ट्रीचा जो 45 प्रश्नांचा पेपर होता तर त्यापैकी 38 ते 42 प्रश्न त्या पेपरमध्ये आलेले होते. हे सगळे व्हिडिओज आपण ऐकले आणि त्याचे ऑप्शन, त्याच्या सेंटेन्स तर ते सगळे सारखे होते. मग आता गेस पेपर मधून जर एवढे प्रश्न जर का समजा एनटीएच्या पेपरमध्ये येत असतील तर एनटीए यावेळेस काय काळजी घेऊ शकतं की गेस पेपर मधील जी प्रश्नांची संख्या आहे तर ती कमी व्हावी आणि यासाठी थोडा अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन पेपर काढण्याचा एनटीए प्रयत्न करू शकतं. पण सगळाच पेपर अनप्रेडिक्टेबल राहील का? तर असं नाही. गेस पेपर मधून पण काही ना काही प्रश्न येणारच आहे. पण आता याचा इफेक्ट कट ऑफ वर काय होईल आणि सोबतच एक महत्वाचं आहे, तुम्ही जर स्टुडंट असाल तर थोडं काही दिवस या गोष्टी आता मान्य झालेल्याच आहे, पेपर होणारच आहे. सोशल मीडिया पाहणं बंद करा. कारण जेव्हा पण आपण इंस्टाग्राम ओपन करतो किंवा युट्यूब ओपन करतो तर नवीन काहीतरी बातमी समोर येते आणि त्यातून आपण पॅनिक होतो. पण हे पॅनिक होऊन आता फायदा नाही. आता जे झालं ते बदलणार नाही. काही लोकांनी काही पैशांसाठी 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे. तर त्यामुळं आता ही जी गोष्ट आहे ही घडून गेलेली गोष्ट आहे. आता आपल्याला तयारी करायची आपल्या परीक्षेची. तर त्यामुळे तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एनटीए नेमकं पुढं काय करतं तर ते सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. हे जे व्हिडिओज आहेत हे सगळे युट्यूबवरच फिरतायत. तर त्यामुळं थोडं आपणही सावध राहा आणि आतापासून थोडं तयारीला लागा. ओके.